वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर पवित्र पिंपळाला नवजीवन. खानापूरच्या युवकांचा प्रेरणादायी पर्यावरण उपक्रम. ॲसिड टाकून नुकसान झालेल्या ऐतिहासिक पिंपळाचे पुनर्रोपण, सांस्कृतिक श्रद्धा आणि पर्यावरण संवर्धनाचा अनोखा संदेश. सातारा वाई प्रतिनिधी. वटपौर्णिमेच्या पवित्र मुहूर्तावर वाई तालुक्यात खानापूर गावाने पर्यावरण संवर्धन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे. गावातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेल्या पवित्र पिंपळ वृक्षाचे त्याच ठिकाणी असलेल्या गावच्या पारावर पुनर्रोपण करून ग्रामस्थांनी या वृक्षाला नवजीवन दिले. या उपक्रमामुळे गावभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून युवकांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. विकासाच्या नावाखाली अनेक ठिकाणी वृक्षतोड होत असताना खानापूरमधील युवक, ग्रामस्थ आणि सहकारी मित्रांनी एकत्र येत निसर्ग संवर्धनासाठी पुढाकार घेतला. वटपौर्णिमेसारख्या पवित्र दिवशी पिंपळाचे पुनर्रोपण करून पर्यावरण आणि संस्कृतीचे जतन करण्याचा प्रभावी संदेश दिला. गावातील हा पवित्र पिंपळ अनेक वर्षापासून श्रद्धेचे आणि गावाच्या इतिहासाचे प्रतीक मानला जातो. यापूर्वी या वृक्षावर अनेकदा कुऱ्हाडीचे घाव घालण्यात आले, त्याच्या फांद्या छाटण्यात आल्या. एवढ्यावरच न थांबता काही समाजकंटकांनी या वृक्षावर ॲसिड टाकून त्याचे मोठे नुकसान केले. मात्र निसर्गाची जिद्द आणि जीवनशक्ती यामुळे हा वृक्ष पुन्हा नव्या पालवीने बहरला आणि मी पुन्हा उभा राहीन हा संदेश देत नव्या आयुष्याची सुरुवात केली. या वृक्षाचे संरक्षण व्हावे आणि पुढील पिढ्यांनाही त्याचा वारसा लाभावा या उद्देशाने खानापूरच्या युवकांनी अथक परिश्रम घेत पिंपळाचे पुनर्रोपण केले. या उपक्रमातून ग्रामस्थांनी केवळ पर्यावरण संवर्धनच नव्हे तर आपल्या परंपरा, श्रद्धा आणि सांस्कृतिक वारसाचे जतन करण्याची सामूहिक जबाबदारी कृतीतून दाखवून दिली. पिंपळ हा भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो. पौराणिक ग्रंथ, धर्मशास्त्र आणि आयुर्वेदामध्ये त्याला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. खानापूर गावाने यापूर्वीही पर्यावरण संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. गेल्या वर्षी गावातील हायस्कूल परिसरात वड, पिंपळ, लिंब, अर्जुन, मोह आणि जांभूळ यासारख्या विविध पर्यावरणपूरक वृक्षांची लागवड करून हरित संदेश दिला होता. गावात सातत्याने राबवण्यात येणाऱ्या अशा उपक्रमांचे सर्वत्र स्वागत होत आहे. या पुनर्रोपणाच्या निमित्ताने ग्रामस्थांनी एक भावनिक आवाहनही केले आहे. या पवित्र पिंपळाला आता कोणतीही इजा होऊ देऊ नका. हा वृक्ष जपला तर तोच आपल्या पुढील पिढ्यांचा श्वास जपेल. आपली संस्कृती, आपला निसर्ग आणि आपले भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येकाने वृक्ष संवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी असा संदेश खानापूरच्या युवकांनी आपल्या कृतीतून दिला आहे. सातारा प्रतिनिधी प्रवीण नवघरे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा. आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील, सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www